आली आहे ती आपण स्वीकारायची आहे योग्य ती ओळख दाखवून। चला खैरापाटासाठी स्मार्ट वॉच साठी लकी ड्रॉ 179 179 179 179 तो सुद्धा प्रियाल स्मार्ट वॉच आणि ब्लूटूथ। त्यानंतर लकी ड्रॉ तर दोन्ही गिफ्ट हॅम्पर्स प्रियालच्याच नावाने गेलेत आणि आता सायकलचा लकी ड्रॉ विजेता कोण। टीम काटाळे संघाचा एक प्रतिनिधी या सायकल करता त्यातली एक चिठ्ठी काढा। सायकल 329 329 क्रमांक 329 केतन सीताराम राऊत 329 पास्थळ। केतन सीताराम राऊत येऊन आपलं हे जे गिफ्ट हॅम्पर आहे ते घेऊन जायचंय। चला आता जास्त वेळ न घेता या स्पर्धेमध्ये अगदी महत्त्वाची भूमिका बजावणारे आमचे तीनही पंच त्यांना मी विनंती करतोय त्यांचा सन्मान करण्याकरता पंचांनी या। तीनही पंचांना मी विनंती करतोय आदरणीय दीपकजी शर्मा साहेबांना विनंती आहे की मुख्य क्रीडा मंच आपली वाट पाहतोय आपण या इथे पंचांचा सन्मान आपण प्रथमतः करूयात। तीनही पंचांना विनंती केली जाते आणि स्पर्धेचे आयोजक चला आपण तीनही पंचांना आपण इथे करतोय सन्मानित। विनीत दादा आपण आयोजकांना विनंती करूयात मान्यवर पाहुणे या स्पर्धेकरता भरपूर मेहनत तर विनंती करतो मी आयोजकांना की आपण तीनही पंचांना इथून सन्मानित करायचं आहे। आदरणीय प्रमोद दादा घरत तर इथे सन्मानित केलं जात आहे पंचांना त्यांचा सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून। तदनंतर हेमंत तावडे यांना सन्मानित करतोय। तदनंतर आपण लोखंडे सरांचा देखील इथे सन्मान आणि बाळा माने व्यावसायिक दर्जाचे पंच सर्व स्पर्धा ही मात्र इथे कव्हरअप करत असताना तदनंतर फायनल मॅच मॅन ऑफ द मॅच चा किताब ब्रिजेश घरत प्लीज वेलकम। मॅन ऑफ द मॅच ची शिलेदारी मात्र ब्रिजेशच्या नावावर जाते। खूप चांगला खेळ। मी आयोजकांना विनंती करतोय की फायनल मॅच मॅन ऑफ द मॅच निश्चितच सर्व पारितोषिक मात्र इथून वितरित केली जातील। चला ब्रिजेश या। तर इथे आपण करतोय ब्रिजेशला त्याच्या सर्वोत्कृष्ट मेगा ग्रँड फायनल मधल्या खेळी करता सन्मानित।
तर ब्रिजेश घरत याला आपण सन्मानित करतोय त्याच्या मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराकरता. थँक्यू सो मच ब्रिजेशजी घरत, तुमचं मनापासून अभिनंदन. त्यानंतर या स्पर्धेत ज्यांनी सलग समालोचन केलं ते आमचे सन्माननीय अजितजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान करण्याची विनंती मी आयोजकांना करतोय. अजितजी पाटील या. तर आयोजकांना विनंती आहे की त्यांचा सन्मान करण्याची विनंती आपण करतोय. अजित पाटील समालोचक यांचा सन्मान इथे होत असताना प्रमोदजी राऊत यांना विनंती करतोय. प्रमोदजी घरत आपल्या शुभ हस्ते आपण अजित पाटील यांचा सन्मान इथे करायचा आहे. अजित पाटील यांना सन्मानित केलं जात आहे. थँक्यू सो मच. त्यानंतर पाटील नेटवर्क्सला देखील विनंती आहे आपला एक रिप्रेझेंटेटिव्ह तिथे पाठवायचा आहे. ही स्पर्धा अगदी लाईव्ह कव्हरेज करत असताना त्यांची देखील भरपूर मेहनत. चला जरा आयोजक आपण घ्या पाटील नेटवर्क्सचा इथे सन्मान. आदरणीय प्रभाकर काकांना आपण विनंती करूयात की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना देखील सन्मानित करायचं आहे. तदनंतर मी विनंती करतो डीजे अनुरागला मी विनंती करतोय. अनुराग या. डेडिकेशन लेवल बघा काय की आताही ते तिथे तैनात आहेत त्यांचं काम करण्याकरता. तर मेहनत आहे दोघांची. बंटी आणि अनुराग इथे दोघंही येत आहेत. आणि खऱ्या अर्थानं आपण इथे त्यांना करतोय सन्मानित. थँक्यू. डीजे देखील या कारण आमचा आवाज पोहोचवण्याची मेहनत घेतली पूर्ण दिवस या स्पर्धेचे. आणि इथे आयोजकांना आपण करूयात विनंती की खऱ्या अर्थानं डीजेचा देखील बहुमोल सन्मान होणं फार गरजेचं आहे. तर इथे डीजेला आपण पुरस्कृत करतोय. डीजेला इथे आपण करतोय सन्मानित. थँक्यू सो मच. आणि यानंतर वळूयात आपण खऱ्या अर्थानं पारितोषिक वितरण. सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक. त्यानंतर जर पाहिलं तर आपण गेल्या 2 दिवस 2 रजनी ज्यांचा आपण आवाज सुमधुर असा आवाज ऐकला त्यांचा सुद्धा सत्कार करायचा. तर मी विनंती करेल निखिल सरांना. निखिल सरांचा सुद्धा सत्कार करूया. मी योगेश घरत यांना विनंती करेल की निखिल सरांचा सुद्धा सत्कार करायचा आहे. गेल्या 2 दिवस 2 रजनी सुरेख असं समालोचन आणि त्याच्या अगोदर जर पाहिलं तर मला वाटतं कुणबी प्रीमियर लीगच्या फायनलच्या दिवशी सुद्धा त्यांचं सुरेख समालोचन आपल्याला ऐकायला मिळालं होतं. त्यांचं सुद्धा सत्कार करूया. त्यानंतर पुन्हा आपण निखिल सरांकडे जाऊया. यानंतर आपण वळूयात पारितोषिक वितरणाच्या सोहळ्याकडे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि हे नामांकन वितरित करण्याकरता मान्यवर आहेत ज्यांना कोणाला या स्पर्धेतून मनोगत व्यक्त करायचं आहे तर आपण त्यांच्याकडे वळूयात. या स्पर्धेतून आपलं मनोगत आपण व्यक्त करायचं आहे. हॅलो. फार काही वेळ घेत नाही पण विजेता संघाचं उपविद्या संघाचं सुद्धा अभिनंदन. पण ही स्पर्धा यशस्वी करण्यामागे ज्या ज्या खेळाडूंनी योगदान दिलं या बेटेगाव मैदानावर ही स्पर्धा 5 दिवस झाले चालू आहे. आणि कुठलाही गालबट न होताना तुम्ही खेळाडूंनी जो योगदान दिलं म्हणजे खरोखर नाविन्य जो दोघं आहे. आणि खेळ हारजीत आहे संघामध्ये पण आमच्या हे पहिलाच वर्ष होता
डे नाईटचा क्रिकेटचा, त्याच्या अगोदर एक ब्राह्मण्समध्ये झाली, तिथे पण गालबोट लागलं नाही, फक्त त्या एक बॉल लागला त्या वायरला, तिथे थोडा एक पंचांनी एक निर्णय दिला तो सुप्रीम कोर्टाचा की नाही तो बॉल डॉट आहे आणि ते एक षटकार म्हणून ते जिंकले. म्हणजे तर असे खेळामध्ये फार मोठे मजेदार गमतीदार किस्से असतात. आज तुमच्या मी सर्व खेळाडूचं का अभिनंदन करतो की आमच्या बेटेगाव मैदानावर तुम्ही सर्व लोकांनी फार मोठं योगदान दिलं ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. आज हा 5 दिवस सलग आमचाही कसा बसला, 5 दिवस सलग मेहनत केली आणि इथे सर्व मुलांना बघायला मिळाला. किती मुलं अतिशय स्पर्धेमध्ये पुढे पुढे आली. आज खैरापाड्याचं कुठे नाव नव्हतं, खैरापाडासुद्धा संघाचं फायनल प्रेसचा बोला. नवली तर पहिल्यापासून होतं की नवली या पालघर तालुक्यामध्ये 1 नंबरचा खेळाडू होता. त्यानंतर प्रणय गरजचं मी नाव सांगतो, प्रणय गरज त्याचा वडील मला नेहमी माझा मित्र होता की हा जर ग्राउंडवर टिकला तर भल्या भल्याचे धाबे देणं होतो. त्या प्रणय गरजचं सुद्धा मी अभिनंदन करतो. म्हणजे आम्ही जुने लोक आहेत, 65 इयर्स मी ओल्ड आहे आणि तुम्ही या स्पर्धेमध्ये भाग घेऊन यशस्वी स्पर्धा पार पाडली. तुमचं सर्वांचं अभिनंदन, विजेत्या संघाचं अभिनंदन, उपविजेत्या संघाचं अभिनंदन आणि असेच आम्हाला सहकार्य करा भविष्यामध्ये. म्हणजे आता तुमचं वय झालं आहे पण या मुलांना पण सहकार्य करा आणि यशस्वी पार पडा. एवढाच मी बोलतो, जास्त बोलत नाही. आणि सर्वांचं अभिनंदन. थँक्यू सो मच. साहेब बोलणार तुम्ही? एक दुसरं राहून गेला या स्पर्धेमध्ये ज्या लोक बक्षिसाचा वाटा उचल आहे त्याच्यामध्ये दीपक शर्मा साहेब तुम्हीच ना, 1 लाख रुपयाचं त्यांनी पारितोषिक सरळच दिले आहे, त्यांचंही अभिनंदन करावं लागेल. दुसरे हे जे बक्षीस दिले आहेत, आता हे दुसरे मेन जे लोक जे मला माहिती नाही, मी आलो झोपेतून उठवून, त्या लोकांना पण मी शर्मा साहेबाचं अभिनंदन करतो, त्यांचे हे पाहुण्यांचं अभिनंदन करतो. साहेब मी काय तो 2 मिनिट फक्त 2 शब्द बोलाय मुलाबद्दल. नाही बोल, तुम्ही बोला मग. थँक्यू. दोन्ही संघांचं अभिनंदन करतो, विजेता संघ उपविजेता संघ. आशिष माझा चांगला मित्र आहे, खूप छान खेळला, मला खूप आवडला. आणि माहिती नाही, आय थिंक घरात आहे का, खूप छान बॅटिंग वाटली तुमची, आवडली. असंच खेळत राहा आणि अशी मॅच मी पहिल्यांदा बघितली, एवढी छान मॅच. आणि आय थिंक आशिषने ऑर्गनाईज केलं आहे, तर खूप छान वाटलं मला. चला चालेल, बॅटिंगची मॅच होती, आवडला. थँक्यू सो मच. बोलायला कोण आहे? ही स्पर्धा अगदी यशस्वी करण्यामध्ये खऱ्या अर्थानं संदीपजी घरत असतील, त्यानंतर दीपकजी शर्मा साहेब असतील आणि पूर्ण नवतरुण मित्रमंडळ बेटेगाव त्यांची मेहनत आहे. तर यानंतर खऱ्या अर्थानं या स्पर्धेनं हे पहिलं पर्व जरी असलं तरी देखील एक दर्जेदार स्तर गाठला. सामने देखील तुल्यबळ पाहायला मिळाले आणि या स्पर्धेची TRP म्हणजे सगळीकडे या स्पर्धेची चर्चा आहे. तर खऱ्या अर्थानं संदीपजी घरत आणि दीपकजी शर्मा यांचे विशेष आभार. आणि यानंतर वळूयात आपण पारितोषिक वितरणाच्या सोहळ्याकडे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे नामांकन वितरित करण्याकरता मी विनंती करतो विनोद काकांना आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरित करायचं आहे. अवॉर्ड गोज टू, हे पारितोषिक ज्यांच्या नावे जाईल त्यांना मिळेल एक आकर्षक चषक आणि आदरणीय विनोदजी अधिकारी साहेबांच्या माध्यमातून एक विशेष छोटंसं पारितोषिक. अँड अवॉर्ड गोज टू द बेस्ट फिल्डर अवॉर्ड मिस्टर आशिष परब. प्लीज वेलकम. शिस्तबद्ध आणि खऱ्या अर्थानं एक दर्जेदार एक चांगला खेळाडू, एक ऑलराऊंडर परफॉर्मन्स त्यानं दिला आणि त्यामध्ये देखील एक शिस्तप्रियता त्याच्या माध्यमातून त्याला आपण देतोय हे पारितोषिक. आशिष परबला इथून आपण करतोय फेलिसिटेट, त्याला पुरस्कृत केलं जाईल. मी विनोदजी पाटील यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण खऱ्या अर्थानं त्यांना सन्मानित करायचं आहे. कुडबी प्रीमियर लीगचे अध्यक्ष विनोदजी पाटील, थँक्यू सो मच. तदनंतर कोणती ट्रॉफी द्यायची?
तर एकंदरीत उत्कृष्ट क्षेत्ररक्षक देखील हे नामांकन देखील या खेळाडूच्या नावे गेलंय. तदनंतर खऱ्या अर्थानं बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट आणि हे नामांकन वितरित करण्याकरता मी विनंती करतोय आदरणीय सन्माननीय प्रमोदजी घरत यांना विनंती केली जाते की आपण हे नामांकन वितरित करायचं आहे. त्याला मिळेल 5,500 रुपयाची रोख रक्कम आणि मानाची ट्रॉफी. अँड अवॉर्ड गोज टू बेस्ट बॅट्समन सूरज खामकर. प्लीज वेलकम. सूरज खामकर जर नसेल तर त्यांचा रिप्रेझेंटेटिव्ह आला तरी चालेल. त्यांना मिळेल 5,500 रुपयांचं रोख रक्कम आणि एक आकर्षक ट्रॉफी. सूरज खामकर इथून मात्र अनुपस्थित आहे परंतु त्याचं रिप्रेझेंटेटिव्ह टीम अजिंक्य मराठा शिरगाव या संघाचं प्रतिनिधित्व करणारा तो खेळाडू. तदनंतर बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट आणि हे नामांकन वितरित करण्याकरता सचिनजी आदरणीय सचिन घरत यांना विनंती केली जाते की आपल्या शुभ हस्ते नामांकन वितरित करायचं आहे आणि हे पारितोषिक जाईल द बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट मिस्टर प्रमोद शर्मा. प्लीज वेलकम. टीम खैराफाटा. यस, बाली ट्रॉफी मध्ये देखील खूप दर्जेदार कामगिरी या खेळाडूची आणि इथे या मैदानात देखील आपण प्रमोद शर्मा याला इथून पुरस्कृत करतोय. हे नामांकन वितरित करायचं आहे. आपण विनंती करूयात आदरणीय प्रमोदजी घरत यांना आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरित करायचं आहे. थँक्यू सो मच. तर आपण वळूयात खऱ्या अर्थानं प्रमोद शर्मा यांच्याकडे. प्रमोद, काय म्हणशील एकंदरीत एक मानाचा क्या कहना चाहेंगे ये सब फेलिसिटेशन होने के बाद इस टूर्नामेंट के बारे में, इस टोटली प्रेजेंटेशन के बारे में? टूर्नामेंट बहुत अच्छा था और अच्छा आयोजन हुआ था. थैंक यू. कैसा लग रहा है ये ट्रॉफी मिलने के बाद, ये अवार्ड पाने के बाद आपका मतलब आपकी फीलिंग्स क्या है? फीलिंग तो आप सबको भी पता ही है, बहुत अच्छी है. थैंक यू. यस, वो शायद खेल से ज़्यादा बोलते हैं इसलिए फिर प्रमोद शर्मा को हम करेंगे उसका कॉन्ग्रॅच्युलेशन्स, मेनी कॉन्ग्रॅच्युलेशन्स अँड बेस्ट लक फॉर युअर फ्युचर क्रिकेट. तदनंतर सांघिक पारितोषिकांकडे आपण वळूयात. आदरणीय धनुभाऊ, आदरणीय बंडाभाऊ आणि विवेक भाऊंना आपण विनंती करतोय की 4th पोझिशनचं नामांकन आपण वितरित करायचं आहे आणि हे पारितोषिक अनामत रक्कम 11,000 रुपये एक आणि मानाचा करंडक सरकार चषक 20 ते 20. अँड अवॉर्ड गोज टू टीम जाणता राजा काटाळे. प्लीज वेलकम. काटाळे संघ या आपलं हे पारितोषिक स्वीकारण्याकरता. लवकर या जरा. मी सर्वांना विनंती करतोय, सन्माननीय धनुभाऊ, सन्माननीय बंड्याभाऊ आणि विवेक भाऊंना इथून विनंती केली जाते आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक रोख रक्कम 11,001 आणि मानाचा सरकार चषक. टीम काटाळे नाही, ऑलरेडी सातपाटीकरांमुळे फार लेट झालोय आणि आता जर पहाट करायचीच आहे तुम्ही ठरवलंय तर मग तसंही होईल, परंतु लवकर या कारण परत डे टुर्नामेंटला पण जायचंय. तर कृपा करून थोडं स्पीडअप करा. सिरीज तदनंतर आपण पोझिशन नंबर 3 साठी मी सन्माननीय प्रभाकरजी घरत साहेबांना विनंती करतोय 3rd पोझिशन आणि हे नामांकन वितरित करण्याकरता मी आदरणीय प्रभाकरजी घरत साहेबांना विनंती करतोय रोख रक्कम 11,000 रुपये आणि मानाचा सरकार करंडक. निश्चितच हे नामांकन ज्या संघाच्या नावे जात आहे टीम अजिंक्य मराठा. प्लीज वेलकम अजिंक्य मराठा. आदरणीय जयवंत काका घरत आणि प्रभाकरजी घरत यांना विनंती करतोय
जयवंतजी घरत साहेब आपण देखील या आणि हे पारितोषिक मात्र इथून स्वीकारतायत. थँक्यू. रोख रक्कम देखील इथून आपण द्यायची आहे. रोख रक्कम 11,000 रुपये. थँक्यू सो मच. आणि यानंतर वळूयात विशेष मॅन ऑफ द सिरीज. या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज हे पारितोषिक हे नामांकन वितरित करण्याकरता मी विनंती करतोय रुपेश दादा आणि योगेश दादांना. रुपेश घरत आणि योगेश घरत हे पारितोषिक वितरित करण्याकरता या सर्वात जास्त मेहनत घेणारे रुपेश दादा घरत आणि योगेश दादा घरत यांना विनंती आहे हे पारितोषिक आपण वितरित करायचं आहे. आणि मॅन ऑफ द सिरीज द प्लेयर ऑफ द टुर्नामेंट अवॉर्ड गोज टू मॅन ऑफ द सिरीज मॅन फ्रॉम कोण असेल एनी गेसेस. मॅन फ्रॉम टीम पवनसूत नवली तुषार मोरे प्लीज वेलकम. ही सगळी पारितोषिक हे सगळे गिफ्ट हॅम्पर्स LED TV तदनंतर टेबल फॅन अचिव्हर स्पोर्ट्सची बॅट या सगळ्या गोष्टी तुषार मोरेला. कूलर देखील आहे आणि पैठणी साडी आपल्या आई करता आपल्या येस शर्ट पीस पॅन्ट पीस सगळं काही आहे. आज खरं तर तुषार मोरे अगदी मालामाल आहेत. म्हणजे मॅन ऑफ द सिरीज प्लेअर ऑफ द टुर्नामेंट हे नामांकित त्या खेळाडूच्या जरा अजून एकानं या ते सगळे घेऊन जायला लागेल त्याला मदत करा. तर तुषार मोरे इथे ठरला आहे प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. थँक्यू. तर तुषार कडे आपण वळूयात कारण महत्वाचे क्षण आहेत. खरं तर मॅन ऑफ द सिरीज म्हणजे या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू हे नामांकन या खेळाडूच्या नावे गेलं. सुंदर अप्रतिम इथे मात्र तुषार मोरे ठरलाय प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. तुषार काय म्हणशील एकंदरीत एक प्राऊडफुल मुमेंट आहे अभिमानास्पद गोष्ट आहे कारण नवली गावाचं नाव सातत्यानं क्रिकेटच्या पटलावर वरच्या यादीत सातत्यानं राहिलंय. इतकं मोठं नामांकन इतक्या मोठ्या स्पर्धेत मिळाल्यानंतर काय तुझ्या प्रतिक्रिया आहेत. नवली संघ म्हणला तर आज मला या नवली संघात जवळजवळ 15 वर्ष झाली. मी आणि करण मागे पुढेच नवली संघात आलो आणि आज 15 वर्ष जवळजवळ आम्हाला दोघांना या संघात झाली. आणि नवली संघ सांगितलं तर की आमचा परिवार आहे. नेहमीच आम्हाला सहकार्य करत असतं. कधी बॅकफूट कधी बॅट फॉर्म सर्व ते आम्हाला सहन करून घेतात. पहिल्या नंबरपासून ते 7व्या नंबरपर्यंत कधी फलंदाजी केलेली वर चढाव हे होतच राहिले. आणि सांगायचं गेलं तर नवली संघ 4 वर्षापासून बॅकफूटला होता. पण तुम्हाला एक सांगू इच्छितो का 2010पासून किंवा 9पासून ज्या ठिकाणी मोठी स्पर्धा जी झाली ही फक्त नवली संघानेच पहिली स्पर्धा जिंकलेली आहे. हा मला वाटतं हा रेकॉर्ड असेल का जेव्हा पहिली लाखाची स्पर्धा झाली. पहिल्या वर्षी लाखाच्या 4 स्पर्धा झाल्या. आम्ही 4ही स्पर्धेला फायनलला होतो. 2 जिंकलो 2 हरलो. नंतर 1.5 लाख पालघरला झाली तेव्हा पण आम्ही फायनल मारली. नंतर परत एकदा 1.5 लाख पालघरला झाली ती पण आम्ही पालघर जिंकली. म्हणजे जेव्हा नवीन आपल्या पालघर तालुक्यात सांगा किंवा डहाणू तालुक्यात सांगा जी कोणती पण मोठी टुर्नामेंट होते तर पहिला हक्का नवली संघच दाखवतो. थँक्यू. तर एक अप्रतिम प्रतिक्रिया तुषार. खऱ्या अर्थानं तुझं कौतुक आणि तुझं अभिनंदन देखील. तर यानंतर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 50,001 या स्लाइड्सच्या व्यवस्था देखील करण आणि तुषार मोरे यांच्या वतीनंच आहे. तर त्यांना मी विनंती करतोय करण मोरे आणि तुषार मोरे दोघांनी या. तुमचं स्वागत इथून केलं जाईल आणि तुमचे आभार देखील व्यक्त केले जातील कारण फार कमी शुल्कात ही फ्लड लाईट्स जी उपलब्ध करून दिली आहे. करण मोरे आणि तुषार मोरे. करण जरा लवकर या. मी विनंती करतोय की त्यांचा सन्मान करण्याची आयोजकांना आपण विनंती करूयात.
आदरणीय प्रभाकर काशीनाथ घरत साहेबांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते त्या दोघांनाही आपण इथे सन्मानित करायचं आहे. आदरणीय दीपकजी शर्मा साहेबांना देखील मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण करणला देखील इथून फेलिसिटेट करायचं आहे, कारण अगदी कमी दरामध्ये त्यांनी या फ्लड लाईट्सची व्यवस्था आम्हाला करून दिली. थँक्यू सो मच. थँक्यू, थँक्स अ लॉट. आणि द्वितीय क्रमांकाचं नामांकन त्याआधी आमचे गुणलेखक मित्र यश राऊत या आपण, आपला देखील इथे सन्मान केला जातो. यश या, यशचा इथून केला जाईल सन्मान. तर चला आपण यशला इथून करूयात सन्मानित. मी विनंती करतोय आयोजकांच्या वतीनं यशला आपण इथे सन्मानित करतोय. गुणलेखकाची भूमिका आदरणीय प्रशांतजी संखे यांच्या शुभ हस्ते. तदनंतर स्वयंसेवक भीमा ग्रुप मी विनंती करतो या आपण आपला रिप्रेझेंटेटिव्ह त्यांना देखील इथून आपण करूयात त्यांचा देखील सन्मान. आदरणीय बंड्या भाऊंच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित केलं जात आहे. पूर्ण मैदानाची देखभाल तुम्ही 5 दिवस केली त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. तदनंतर द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरणारा संघाला इथे मिळेल 50,001 रुपयांची रोख रक्कम आणि मानाचा सरकार करंडक. अँड अवॉर्ड गोज टू टीम आई गावदेवी खैराफाटा. प्लीज वेलकम. खैराफाटा संघ, रोहित आणि त्यांची पूर्ण टीम. ते सांगतात की आमची सुरुवात नवीन आहे, परंतु तरी देखील नवे आहेत परंतु छावे आहेत, कारण पहा पहिल्याच प्रयत्नात इतकी मोठी उडी मारली आहे. तर डेफिनेटली रोहित परब आणि त्याचे सगळे सहकारी हे नामांकन वितरित करण्याकरता सरकार ग्रुपला विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते. सरकार ग्रुप पूर्ण सरकार ग्रुपला विनंती आहे की चला आपण इथेच घ्या कारण कॅमेरा देखील समोर आहे. रोहित तर मॅन तब्बल द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक इथे द्वितीय क्रमांकाचं रनर अप ऑफ द टुर्नामेंट असंच आपण संबोधित करूयात. रोहित परब आणि त्याच्या सहकारी आई गावदेवी खैराफाटा. रोख स्वरूपात 50,000 रुपयांची रोख रक्कम आणि मानाचा सरकार करंडक. अप्रतिम, खूप दर्जेदार चांगला खेळ तुम्ही दाखवलात त्याबद्दल तुमचे मनापासून टीम गावदेवी खैराफाटा तुमचे मनापासून आभार आणि तुमचं अभिनंदन देखील. या स्पर्धेमध्ये जो तुम्ही सहभाग दाखवलात आणि इथे विजयश्री देखील तुम्ही गाठलीत त्याबद्दल. तदनंतर आपण वळूयात कप्तान पांगरे. आपण 2 शब्द इथे व्यक्त करायचे आहेत. कॅप्टनला आपण इथे विनंती करूयात त्याच्या प्रतिक्रिया एकंदरीत या स्पर्धेबद्दल आणि आपल्या विजयाबद्दल. प्रथमतः सर्व कमिटी मेंबर्सचं आम्ही हार्दिक स्वागत करतो, कारण त्यांच्या या अथक परिश्रमातून सरकार चषक 2023चा चांगलं असं भव्य आयोजन आम्हाला पाहायला मिळालं. आम्ही या स्पर्धेसाठी अथक मेहनत केली आणि आमचे सगळे जे खेळाडू त्यांच्या या परिश्रमामुळे आज आम्ही या स्पर्धेच्या फायनल अंतिम सामन्यापर्यंत प्रवेश केला. मात्र खैराफाटा आणि बेटेगाव हे काही खूप लांब नाही, दोन्ही सीमालगत जसं आहे त्याजवळचे जवळ सहकारी मित्र अशा हिशोबाने आम्ही या मैदानावर मेहनत करतो. कारण ही जेवढा अधिकार ह्या ट्रॉफीवर आमचा आहे तेवढाच्या सरकार चषकचा आणि त्या बेटेगावच्या सर्व खेळाडूंचा देखील तेवढाच अधिकार आहे. कारण सांघिक खेळ आहे, दोघांनी मिळून खेळली ही ट्रॉफी आम्ही
आमची ही ट्रॉफी आम्ही सरकार ग्रुपला प्रदान करत आहोत, कारण या चषकावर त्यांचा देखील तेवढाच अधिकार आहे. मनाचा मोठेपणा आपण पाहिला, खऱ्या अर्थानं अप्रतिम, चांगली गोष्ट आहे. तदनंतर प्रथम हार्दिका घरत ज्यांनी आम्हाला 5 दिवस केक पुरवले, मी त्यांना विनंती करतोय की आपण या मंचावर आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. शिव केक बेकर्सचे ओनर हार्दिका घरत. तर हार्दिका घरत यांना आपण इथून सन्मानित करूयात. शिव बेकर्सचे ओनर, या स्पर्धेचे ब्रँड पार्टनर, ज्यांनी प्रत्येक इव्हेंट करता, प्रत्येक पुरस्काराकरता आमच्यापाशी केक पोचवले. तर हार्दिका घरत मॅडमना आपण इथे विनंती करूयात. सचिन दादा घरत यांना, सचिनजी घरत यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते. सचिनजी घरत, त्यांचेच श्री त्यांना सन्मानित करतील. एक महत्भाग्याची गोष्ट आहे, म्हणजे पतीच्या हातून एखाद्या पत्नीचा सन्मान होणं, खरं तर हीच आपली संस्कृती. थँक्यू सो मच. आणि आता वळूयात, प्रथम क्रमांकाचं नामांकन हे वितरित करण्याकरता मी आदरणीय दीपकजी शर्मा साहेबांना विनंती करतोय. तसेच उपस्थित व्यासपीठ. फर्स्ट प्राइज अवॉर्ड रोख रक्कम 1,01,000 रुपये आणि मानाचा सरकार करंडक टीम संकट मोचकाच्या नावानं खेळणारी पवनसुत नवली संघ. प्लीज वेलकम नवली संघ. या इथून सन्मान केला जाईल आणि इथून हे पारितोषिक देखील वितरित केलं जाईल. टीम नवली, रोख रक्कम 1,01,000 रुपये आणि मानाचा सरकार करंडक 20 ते 20. आदरणीय दीपकजी शर्मा साहेब त्यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरित केलं जाईल. आणि विनोद
आहे